ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन AIMIM पक्षाचे प्रमुख असुरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या पक्षाच्या मते जास्त उमेदवार असल्यास मतांची विभागणी होईल, त्याचा फायदा भाजपला होईल। हे टाळण्यासाठी पक्ष आपला उमेदवार उभा करत नाही। काही काळापूर्वी MIMने सोलापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। उमेदवाराचा शोधही सुरू होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय। यावेळची निवडणूक संविधान वाचवण्यासाठी लढवली जात आहे। अशा स्थितीत मतांचे विभाजन होता कामा नये। त्यामुळे सोलापुरात समाजातील अनेक ज्येष्ठांशी चर्चा करून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे MIMचे म्हणणे आहे। सोलापुरात मुस्लिमांची लोकसंख्या 10.22% इतकी आहे। या जागेवरून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसला ही जागा गमवावी लागली होती। त्यामुळेच यावेळी असुरुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही पक्ष या जागेवरून निवडणूक लढवत नाहीत। सोलापूर मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे। असुरुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIM हा विरोधी पक्षाचा इंडिया युतीचा भाग नाही। अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये युती असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र काही दिवसांपूर्वीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती नसल्याचे स्पष्ट केले आहे। ओवैसी यांनी इंडिया युती ही उच्चभ्रूंची युती आहे आणि ते त्यात प्रवेश करू शकत नाहीत, असे असतानाही ते काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत।